आज मी तुम्हाला फक्त 2 मिनिटात तयार होणारा, गॅस न लावता बनणारा आणि डायबिटीस असणाऱ्यांसाठीही उपयोगी ठरू शकणारा असा एक मी पदार्थ दाखवणार आहे। त्याला तुम्ही कोशिंबीरसुद्धा म्हणू शकता। तसेच याला आम्ही मेथीच्या भाजीचा घोळाना असे म्हणतो। तर तोंडी लावण्यासाठी खूप असा छान असा पदार्थ आहे, आरोग्यासाठी फायदेशीर आहे। त्यामुळे नक्की करून बघा आणि तुम्ही असा घोळाना करता का आणि तुम्ही याला काय म्हणता हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा। हे पहा, मी मेथीची भाजी निवडून घेतलेली आहे। तर ही थोडीशी कोवळी घेतलेली आहे आणि त्याला थोडेसे देठसुद्धा ठेवलेले आहेत। तर आपण हे असे व्यवस्थित निवडून घेऊन नंतर आपण हे धुवून घ्यायचे। तर याला चिरायचं नाही, चिरल्यामुळे ही कडू होते। त्याच्यामुळे तसेच आपण हे मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। 2 पाण्याने धुवून घ्यायची ही, कारण आपण ही कच्चीच वापरणार आहोत। त्याच्यामुळे ही 2 पाण्याने मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। तर मी चांगली चोळून अगदी स्वच्छ 2 पाण्याने ही धुवून घेतलेली आहे। तर आता आपण हे एका चाळणीमध्ये निथळायला ठेवू। तर चांगली अशी कोरडी होऊ द्यायची आणि निथळून झाल्यावर आपण पुढं बघू काय करायचं। तर एका बाउलमध्ये मी ही मेथीची भाजी घेतलेली आहे। तर ह्याच्यामध्ये आपण अगोदर कच्चं तेल टाकायचे। तुम्ही जे रोज वापरता भाजीसाठी तेच तेल मी घेतलेलं आहे। तर तुम्हाला जे लागतं ते तेल घ्यायचं आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं। तर मी हे चमच्याने करून घेतलं, हाताने सुद्धा केलं तरी चालेल। जर आपण हे असं तेल अगोदर टाकलं तर बाकीचे जे मसाले आपण टाकतो ते व्यवस्थित त्याला कोटिंग होतात। तर त्यामध्ये मी मीठ टाकून घेतलं, त्याच्यानंतर चाट मसाला टाकला, अर्धा चमचा मीठ, त्याच्यानंतर मिरची पावडर टाकली 1 चमचा आणि आता 2 चमचे मी त्यामध्ये लिंबाचा रस टाकलेला आहे। तर हे सर्व आपण व्यवस्थित टाकून घ्यायचे। आपल्या चवीनुसार आपल्याला जसं आवडेल त्या पद्धतीने आपण हे टाकून घ्यायचं। काळं मीठ जर असेल तर याच्यामध्ये काळं मीठसुद्धा टाकायचं आणि हे बघा अशा पद्धतीने आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे तोंडी लावण्यासाठी खूप छान असं लागतं। तर याला आपण अगदी फक्त 5 मिनिटामध्ये आपण हे तयार करू शकतो। तर तुम्ही असं करता का? तर मला हे नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि हो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा सोप्या आणि झटपट रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।